नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 5 उष्णता याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण विशिष्ट उष्माधारकता या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये करून पाहूया, एक प्रयोग करायला, कृती करायला सांगितलेली आहे। त्यासाठी त्यांनी साहित्य सांगितले। मेणाचा जाड थर असलेला ट्रे, लोखंड, तांबे व शिसे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल बर्नर अथवा स्पिरिटचा दिवा, मोठे चेंचू पात्र। आता ही सगळं साहित्य घेतल्यानंतर कृती काय करायची आहे बघा। समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या। आता इथे आकृतीमध्ये ते आपल्याला दाखवलेले आहेत। तीनही गोल उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवा। काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा। तीनही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढे म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस एवढे असेल। त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा। आता ह्या मेणाच्या जाड थरावरती आपण तीनही गोल ठेवलेले आहेत। प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलपर्यंत गेला नोंद करा। आता इथे बघा, जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल, त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल। वरील कृतीत लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जातो, शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो, तांब्याचा गोळा दोहोंच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला दिसतो। यावरून असे दिसून येते की तापमान सारख्या प्रमाणात वाढविण्यासाठी तीनही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे। म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे। या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता म्हणतात। एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय। विशिष्ट उष्माधारकता सी या चिन्हाने दर्शवितात। विशिष्ट उष्माधारकतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक जूल पर किलो डिग्री सेल्सिअस आहे, तर सीजीएस मापन पद्धतीतील एकक कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे आहे। आता इथे पदार्थ विशिष्ट उष्माधारकता अशी 8 पदार्थांची आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहे। ती या तक्त्यात इथे आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये पाणी आहे, पॅराफिन आहे, रॉकेल ॲल्युमिनियम, लोखंड, तांबे, चांदी आणि पारा यांची सीजीएस मापन पद्धतीतील उष्माधारकता इथे आपल्याला दिलेली आहे। आता पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी या पदार्थाने वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान डेल्टा टी डिग्री सेल्सिअसने वाढवल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता पुढील सूत्राने मिळवतात। पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी। येथे डेल्टा टी ही तापमानातील वाढ आहे। तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान डेल्टा टी डिग्री सेल्सिअसने कमी केल्यास त्या पदार्थाने गमावलेली उष्णता पुढील सूत्राने मिळते। पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी। येथे डेल्टा टी ही तापमानातील घट आहे।